ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की आता फायनली सायलीने सचिन आणि साक्षीला पाहितलेलं असतं. त्यांच्या दोघांचं तर सुरुवातीला लक्ष नसतं. आता इथे खरं तर सायलीने पाहता क्षणी ती म्हणत असते ही साक्षी जिवंत आहे आणि ती पण सचिन भाऊजी सोबत. आता हे सगळं काही पाहून खरं सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती पडदिशीन स्वतःचा मोबाईल काढते आणि ते दोघांचा इथे फोटो. आता इकडे खरं तर सचिन आणि साक्षीने पाहितलेलं असतं की सायलीने आपल्याला पाहितलेलं आहे. आता इथे सचिन फार घाबरलेला असतो, त्याचबरोबर साक्षी देखील फार घाबरलेली असते. आता इथे सायली काही म्हणायच्या अगोदरच खरं तर या साक्षीने सचिनचा हात धरलेला असतो आणि त्याला धावतच इथे त्या गार्डन कॅफेच्या बाहेर घेऊन गेलेली असते. गाडीत बसून तिथनं ते पळ काढलेला असतो त्या दोघांनी अक्षरशः. आता इथे सायली त्यांच्या दोघांच्या मागे धावलेली असते, मात्र ते दोघे तिथून गेलेले असतात. इथे आता खरं तर सायलीने अर्जुनला फोन केलेला असतो. अर्जुनला फोन केलेला असतो, मात्र इथे अर्जुनची मीटिंग सुरू असते, त्यामुळे खरं तर त्यांनी फोन इथे उचललेला नसतो. ती परत ट्राय करत असते, मात्र अर्जुनने एकदाही तिचा फोन उचललेला नसतो. आता खरं तर सायलीला हे सगळं काही इथे अर्जुनला पहिलं सांगायचं असतं, मात्र तो फोन उचलत नसतो. म्हणून तिने इथे फोन केलेला असतो, तो म्हणजे पोलीस स्टेशनला. तिने पोलीस स्टेशनला फोन करून पोलीस इन्स्पेक्टरला सगळं काही सांगितलेलं असतं की मी साक्षी शिर्केला माझ्या डोळ्यांनी पाहितलेला आहे. तेव्हा खरं तरी ते पोलीस इन्स्पेक्टरला अजिबातच विश्वास नसतो. तो म्हणत असतो की अहो असं काय बोलताय तुम्ही, त्या तर पोलीस स्टेशनमध्येच त्यांचा खून झाला ना. असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणत असते ती अजिबात खरं नाही आहे, ते सगळं काही खोटं आहे. त्यांनी आपल्याला फसवलेलं आहे, म्हणजे आम्हाला देखील आणि पोलिसांना देखील त्यांनी फसवलेलं आहे. साक्षी शिर्के जिवंत आहे, माझ्या डोळ्यांनी मी पाहितलेलं आहे. हे सर्व काही ते पोलिसांना सायलीने सांगितलेलं. आता इकडे खरं तर अर्जुनची मीटिंग झालेली असते, त्यामुळे त्यांनी मोबाईल बघितला आणि पाहितलेलं असतं की बायकोनी इतके फोन केले, त्यामुळे तो घाबरलेला असतो. आता तो सायलीला फोनच करणारा असतो, तितक्यातच त्याला पोलीस इन्स्पेक्टरचा फोन आलेला असतो. तो म्हणत असतो की तुम्ही अर्जुन सुभेदार बोलताय ना, तुम्हाला साक्षी जिवंत आहे हे माहिती आहे का? तुमच्या बायकोने आता फोन करून आम्हाला हे सांगितलेलं आहे, त्यांनी साक्षी शिर्केला त्यांच्या डोळ्यांनी पाहितलेलं आहे. हे ऐकता क्षणी खरं तर अर्जुनला खूप मोठा धक्का. तेव्हा ते पोलीस इन्स्पेक्टर म्हणत असतात आता आम्ही साक्षी शिर्केच्या घरात जाऊन बघतो, तिथे काही आम्हाला मिळतात का पुरावे. असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो यातलं मला काही माहीत नाही, तुम्हाला जर काही माहीत झालं तर मला नक्की सांगा. आता इथे फोन ठेवलेला असतो, मात्र चेतनने फार घाबरलेला असतो. तू काय म्हणला साक्षी शिर्केचं? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की सायलीने साक्षीला पाहितलेलं आहे. असं म्हणता क्षणी खरं तर चेतनने म्हणतो काय चाललंय तुझं बघ. आता सायलीला हे सगळं काही कळलं आणि पोलीस स्टेशनला देखील त्यांनी कंप्लेंट केली. आता जर त्यांना हे कळलं की तुला हे आधीपासूनच माहीत आहे, तर सायली वहिनी काय करेल तुला माहिती आहे का? आणि त्यांनी करायच पाहिजे, तुला मी सांगत होतो की हे सगळं त्यांना पहिलंच सांग म्हणून. असं इथे चेतनने रागातच म्हणत असतो. आता अर्जुन इथे फार घाबरलेला असतो. तो आता इथे खरं सायलीला फोन करत असतो, मात्र ती फोन त्याचा उचलत नसते, त्यामुळे ते दोघेही आता तिथनं. आता इकडे खरं तर सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता ती सगळ्या गोष्टीचा इथे विचार करत असते की अस्मिताला ह्या सर्व गोष्टी कळल्यानंतर अस्मिताचं काय होईल. म्हणून तिला आठवत असते की जेव्हा बाळाची गुड न्यूज सगळ्यांना कल्पनाने दिली होती, तेव्हा सगळेजण किती खुश होते. त्यांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम, ह्या सगळ्या गोष्टी किती आनंदात झाल्या होत्या. आणि ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर खरं तर सचिनचं जे सत्य असतं ते समोर आल्यानंतर खरं तर अस्मिताताईची काय अवस्था झाली, ह्या सगळ्या गोष्टी खरं तर इथे सायलीला आठवत असतात. ह्या सर्व गोष्टी आठवून खरं तर तिला फार त्रास झालेला असतो. ती विचारच करत असते की हे अस्मिताताई समोर आल्यानंतर अस्मिताताईची काय अवस्था होईल आणि काय होईल, ह्या सर्व गोष्टी त्यावर खरं तर ती इथे विचारच करत असते. आता इकडे खरं तर सायली फोन उचलत नसते, त्यामुळे खरं तर अर्जुन फार घाबरलेला असतो. तो म्हणत असतो की साक्षीला पाहितल्यानंतर इथे सायलीची काय अवस्था झाली असेल, तिला सगळं सत्य कळल्यानंतर की मला माहीत होतं साक्षी जिवंत आहे, तर मला काय करेल सायली, आणि ती मला सोडून तर नसेल ना गेली. असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात येतात. तेव्हा चेतनने म्हणतो नको टेन्शन घेऊ, थांब, ती फक्त चिडली असेल तुझ्यावर, काही पण विचार करू नको, थांब, माझ्या ह्याच्यावरनं फोन करतो. असं म्हणून चेतनने फोन करत असतो, मात्र चेतननेचा देखील इथे सायली फोन उचलत. आता इकडे सायलीला आणखी देखील सर्व गोष्टी आठवत असतात की आता हे सर्व काही झाल्यानंतर देखील इथे अस्मिताताईने सचिन भाऊजीला माफ केलं, त्यानंतर देखील आम्ही त्या दिवशी त्या मुलीसोबत त्यांना पाहितलं, हे सगळं काही सत्य अस्मिताताई समोर आल्यानंतर देखील अस्मिताताईने सचिन भाऊजीचीच बाजू घेतली. ह्या सर्व गोष्टी खरं तरी ते सायलीला आठवत असतात. आणि आता ह्या सर्व गोष्टी मी माझ्या डोळ्यांनी पाहितल्या, या सर्व गोष्टीचा अस्मिताताईवर काय परिणाम होईल आणि त्यांच्या बाळाला काही होईल का, ह्या सर्व गोष्टीचं खरं तरी ते सायलीला फार टेन्शन आलेलं असतं. याच गोष्टीमुळे खरं तर ती अर्जुनचा इथे फोन देखील उचलत नसते. इकडे अर्जुनची देखील तीच अवस्था असते, कारण की अर्जुनला वाटत असतं की सायलीला जर ते कळलं असेल तर काय होईल,
होईल, सायली मला माफ करेल का, ह्या सर्व गोष्टीवर खरं तर अर्जुनही ते विचारच करत असतो. आता इकडे सुभेदारांच्या घरी खरं तर अस्मिता आणि कल्पना दोघी बसलेल्या असतात. आता इथे कल्पनाने बाळासाठी खरं तर नवीन ड्रेस वगैरे बऱ्याच वस्तू घेऊन आलेल्या असतात, त्यामुळे त्या अस्मिताला सर्व काही गोष्टी दाखवत असतात. त्या दोघी फार इथे खुश असतात. आता इकडे सायली घरी आलेली असते. यांना दोघींना इतकं खुश पाहून खरं तर ती इथे मनात विचारच करते, या दोघी किती आनंदात, मला कळलेलं सत्य मी कोणत्या तोंडाने अस्मिता ताईला सांगू, खरं तर याच गोष्टीचा इथे सायली विचार करत असते. आता इकडे खरं तर दोघीच्या छान अशा गप्पा रंगलेल्या असतात, कल्पना आणि अस्मिताच्या. आता कल्पनाचं खरं लक्ष जातं ते म्हणजे सायलीकडे. सायलीला म्हणत असते की अगं सायली काय करतेस तिकडे, ये की आतमध्ये, असं इथे म्हटल्याबरोबर सायली आतमध्ये आली. आता ही सायलीची अवस्था पाहून खरं कल्पना घाबरते, म्हणते काय झालं, बस की इथे. आता तिला बसवत असते तेव्हा इकडं प्रिया विचारच करते, सायलीची ही अवस्था उन्हामुळे तर नक्कीच झाली नसेल, खरं तर तिने साक्षी आणि सचिनला हॉटेलमध्ये नक्कीच पाहितलं असेल असं इथे प्रिया विचार करत असते. आता इथे कल्पनाने सायलीला पाणी दिलेलं. आता इथे कल्पना म्हणते बरं वाटतंय ना, आणि अर्जुन कुठे, तेव्हा सायली म्हणते ते ऑफिसमध्ये येतं. तेव्हा इथे अस्मिता म्हणते तुला बरं वाटतंय ना, तर आता काय कर, तू जरा आराम कर, आराम केल्यानंतर खरं तर मम्माने आणलेली शॉपिंग मी तुला दाखवते ते. आता इथे अस्मिता इतकी खुश पाहून खरं तर इथे सायलीला तिला अजिबात काही कळून द्यायचं नसतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं अर्जुनचं आणखीही टेन्शन कमी झालेलं नसतं. तेव्हा इथे शेताने त्याला समजावून सांगतो आणि म्हणत असतो की अरे सायली वहिनी आतापर्यंत घरी पोहोचली असेल, तू घरी फोन करून विचार की एकदा, असं म्हटल्यावर खरं अर्जुनने घरी फोन लावलेला. आता इथे कल्पनाने फोन उचलल्या अर्जुन म्हणतो असतो सायली घरी आली का, तेव्हा इथे कल्पना म्हणते हो ती आत्ताच आली आहे, खरंच तुमच्या नवर बायकोचं काय करावं मला कळतच नाही, इतकं कसं रे एकमेकात तुमचा जीव आहे, आत्ता कुठं ती आली, लगेच तुझा फोन आला. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो हो हो ठीक आहे. तेव्हा इथे खरं अर्जुनचा आवाज ऐकून कल्पना म्हणत असते काय झालं, काही प्रॉब्लेम झालाय का, तेव्हा अर्जुन म्हणतो नाही काही नाही, फक्त ती घरी पोहोचली का एवढंच विचारायचं होतं, मी आता घरी येतोयच, असं इथे म्हटल्याबरोबर तेव्हा कल्पना म्हणते मी सायलीकडे देऊ का फोन, तेव्हा इथे अर्जुन म्हणतो नको तिच्याकडे देऊ नको, मी आता घरीच येतोय, असं म्हणून हे दोघे इथे फोन ठेवतात. आता इकडे सायली अस्मिताला म्हणत असते तुमचा योगा क्लास झाला का ताई, तेव्हा इथे अस्मिता म्हणते अगं मी जाणारच होते, पण आता तुझी तब्येत बरी नाही ना, तर नको जायला, तुझी तब्येत बरी नाही का, आणखी काही झालंय सायली तुला, असं इथे अस्मिता विचारते. तेव्हा कल्पना देखील विचारते सायली खरं सांग बरं, तू काही लपवत तर नाहीस ना आमच्यापासनं, तेव्हा सायली म्हणत असते नाही हो काही नाही लपवत, तुम्ही तुमचा क्लास अजिबातच बुडवू नका, असं इथे अस्मिताला म्हणत असते. तेव्हा कल्पना देखील म्हणते हो अस्मिता खरं तर तुझे शेवटचे दिवस राहिले आहेत आता, त्यामुळे क्लास अजिबात बुडवू नकोस, मी तुझ्यासोबत येते आणि मी तिथे तुझा क्लास संपूस तर तिथेच थांबते, असं इथे कल्पना म्हटल्याबरोबर सायली मनात विचार करते आता आई जाणार म्हणजे मला त्यांना सांगता येणार नाही, अस्मिता घराबाहेर असतील तेव्हाच खरं तर मला ह्या सगळ्या गोष्टी आईला सांगता येतील, असं इथे सायली म्हणत असते. खरं तर आता सायली कल्पनाला इशारा करूनच तुम्ही जाऊ नका असं इथे सांगत असते. कल्पना अस्मिताला म्हणत असते अस्मिता अगं तू काय कर माहितीये का, विमलला घेऊन जा तुझ्यासोबत. तेव्हा इथे अस्मिता म्हणते अगं विमल मार्केटमध्ये गेले माहित नाही का तुला, असं अस्मिताने म्हटल्याबरोबर खरं प्रिया इकडे जी उभा असते ती विचार करत असते, म्हणजे इथे सायली खरं तर अस्मिताला हे सगळं काही सांगणारच नाही, पण तिने हे सगळं काही ऐकलंच पाहिजे, आता गनिमी कावा खेळलाच पाहिजे, असं म्हणून खरं तर ती कल्पनाला म्हणते आई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्ही नका जाऊ, मी जाते ना बाहेर, असंही किती ऊन आहे बघा बरं, सायलीसारखी तुमची अवस्था होईल, आता इथे अस्मिताला तर जावाच लागेल, त्यामुळे मी जाते काही हरकत नाही, असं इथे खरं तर प्रिया म्हणत असं प्रियाने म्हटल्याबरोबर कल्पना म्हणत असते अगं प्रिया तू जाणार का, तेव्हा इथे खरं तर प्रिया म्हणते हो अजिबात काळजी करू नका हो आई, मी व्यवस्थित जाते आणि व्यवस्थित त्यांना घेऊन येते आणि 1-1.5 तास तिथं त्यांच्याजवळ बसते, असं इथे म्हटल्याबरोबर अस्मिता देखील म्हणते आता तन्वीची एवढीच इच्छा आहे तर जातो आम्ही दोघी आणि 1-1.5 तासाने परत येतो, असं म्हणून ह्या दोघी निघणारच असतात. आता खरं तर मुद्दामी ते प्रिया जी पर्स असते ती ते सोप्याच्या अडोंगी लपून ठेवते, परत येण्याचा काहीतरी बहाणा पाहिजेच ना, म्हणून हे सर्व काही तिने केलेलं असतं. आता ह्या दोघी खरं इथनं गेलेल्या असतात, तेव्हा इकडे खरं तर इकडे सायलीने मोकळा श्वास इथे टाकलेला असतो, त्याचबरोबर खरं इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेला असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर साक्षी जी असते ती फार रागात असते आणि तिने अक्षरशः स्पीडमध्ये गाडी चालवत असते. आता हिला स्पीडमध्ये गाडी चालवताना आणि रागात पाहून खरं तर सचिन फार घाबरलेला असतो. आता खरं तर इकडे साक्षीने साईडला गाडी लावलेली असते, त्यावर आता इथे सचिनला म्हणत असते तुझा फोन दे मला, तेव्हा इथे सचिन म्हणतो काय चाललंय सॅम, फोन कशाला तुला, माझ्या फोनमध्ये काय आहे, तेव्हा इथे साक्षीचा फक्त एकच रट्टा असतो तुझा फोन दे मला,
नाहीतर मी पेट्रोलची टँक उघडेल आणि ही गाडी तुझ्यासहित पेटवून देईन. तेव्हा इथे सचिन म्हणतो काय बोलतेस तू सॅम, तू वेडी झालीस का? असं इथे म्हटल्या क्षणी खरं तर ती तिथली बॉटल घेते आणि अक्षरशः त्या सचिनच्या डोक्यात इथे मारत असते. आता मारता क्षणी खरं तर इथे सचिन बेशुद्ध झालेला असतो. आता बेशुद्ध झाल्यानंतर परत आता इथे साक्षी फार घाबरते. त्याचा चेहरा समोर घेते आणि म्हणत असते सचिन तुला जिवंत राहायचंय, माझ्यासाठी तुला जिवंत राहायचंय, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुला मरून नाही चालणार. असंही ते खरं तर घाबरतच त्याच्या चेहऱ्याकडे बघून म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तरी ते प्रताप आलेले असतात. तेव्हा ते प्रताप म्हणत असतात अस्मिता तू इतक्यात आलीस पण. तेव्हा आता कल्पना म्हणत असते की आपल्याला सर्वांना काहीतरी सायलीला सांगायचं आहे. आता इथे सायली खरं फार घाबरलेली असते, त्यामुळे दोघे देखील घाबरतात. आता इथे सायली उठून म्हणत असते तुम्हाला माहिती आहे का मी आज काय पाहितलं, भयान अशी एक गोष्ट पाहितलेली आहे. तेव्हा इथे कल्पना म्हणते काय पाहितलं हे सांगतेस का तू आधी. तेव्हा इथे खरं तर सायली म्हणत असते मी आज सचिन भाऊजीला पाहितलं एका मुलीसोबत, आणि ती मुलगी कोण होती तुम्हाला माहिती आहे का, साक्षी मेहपत शिकरे. हे नाव ऐकता क्षणी खरं तरी ते कल्पना आणि त्याचबरोबर प्रताप देखील हल्लेले असतात. त्यांना खूप मोठा इथे धक्का बसलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं असतं. आता इथे साक्षीला खरं तर टेन्शन आलेलं असतं, कारण की सचिन बेशुद्ध झालेला असतो. आता खरं तर नंतर तिला कळतं की हां ठीक आहे नुसता बेशुद्धच आहे, मेला बिला अजिबात नाही. तेव्हा ती म्हणत असते बरं झालं सचिन तू माझ्यासाठी किती महत्त्वाचास, फक्त तुला मी एक फोन मागितला होता ना तो द्यायचा ना, मग मी असं वागले असते का सांग बरं मला. असं तरी काय होतं तुझ्या फोनमध्ये त्या बायकोचे आणि तुझे फोटो, का आणखी काय होतं सांग बरं मला, कुठे फोन दाखव, असं म्हणून खरं तर त्याला बोलत असते. मात्र तो तर बेशुद्ध असतो ना. ही सायको झालेली साक्षी खरं तर काय करेल ह्याचा भरवसाच नाही. आता ती त्याच्या खिशातला मोबाईल घेते आणि स्विच ऑफ करते आणि म्हणत असते की तू आता कुणाला सापडणार नाही, तुझ्या त्या बायकोच्या वडिला नाही, भावाला नाही, सगळे बसतील तिकडे शोधत, मात्र तू आता कुणालाही सापडणार नाही, तू असा आता गायब करणार मी तुला, असंही ते साक्षी म्हटलेली. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं कल्पना आणि प्रतापला हे कळल्यानंतर खरं त्या दोघांना खूप मोठा धक्का बसतो. आता इथे खरं तर प्रताप म्हणत असतात ती साक्षी शिर्के जिवंत आहे आणि या सचिनच्या आविसात आहे ती, म्हणजे हा केवढा मोठा धोका झाला आहे आपल्यासोबत, असंही ते प्रताप म्हणत असतात. तेव्हा इथे सायली देखील म्हणते हो हे अगदी खरं आहे, माझ्या डोळ्याने मी हे सर्व काही पाहितलेलं आहे, असंही ते सायली म्हटल्याबरोबर खरं इकडनं आलेले असते ती म्हणजे अर्जुन आल्याबरोबर कल्पना म्हणत असते अरे अर्जुन ये ना आतमध्ये बघ ना, सायली काय म्हणते ती साक्षी शिर्के जिवंत आहे आणि ती सचिनची गर्लफ्रेंड आहे म्हणे, असंही ते कल्पना म्हटल्याबरोबर खरं तर सायली म्हणत असते मी तुमचा फोन उचलला नाही, कारण की हे सर्व काही जेव्हा मी बघितलं ना तेव्हा खरं तर मला कोणत्याही गोष्टी कळत नव्हत्या, मला विचार करायला थोडा वेळ हवा होता, म्हणूनच मी तुमचे फोन उचलले नाही, असंही ते अर्जुनला म्हणत असते. तेव्हा इथे अर्जुन मनातच विचार करतो थँक गॉड खरं तरी ते सायलीला हे कळलेलं नाही की मला साक्षी शिर्के जिवंत आहे हे आधीच माहीत आहे, असंही ते अर्जुन त्याच्या मनातच विचार करत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रिया घेऊन गेलेली असते अस्मिताला तिच्या गाडीत. आता इथे अस्मिता विचारच करत असते सायली खूप टेन्शनमध्ये दिसत होती, काही झालं असेल का. तेव्हा प्रिया म्हणते हो गं मला पण खूप टेन्शनमध्ये दिसते, पण तू अजिबात विचार करू नको, काहीतरी सिरियस मॅटर झालेला आहे, पण तू नको टेन्शन घेऊ, सायली आणि अर्जुन मॅनेज करतील, ते दोघे बघून घेतील, असंही ते प्रिया मुद्दाम म्हणत असते. तेव्हा इथे अस्मिता म्हणते पण मला खरंच बेचैन होतं, हे काय झालं असेल आणि माझ्यापासून का लपवत असतील, असंही इथे अस्मिता म्हटल्याबरोबर खरं तर प्रिया म्हणत असते की मी फोन करून विचारू का घरी एकदा. तेव्हा इथे अस्मिता म्हणते हो थांब मीच फोन करते, असं म्हणून ती आता म्हणते माझा फोन कुठे आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणते अगं मागं पर्स आहे ना, ती बघ की पर्समध्येच असेल. तेव्हा इथे अस्मिता मागे वळून पाहते तेव्हा मात्र पर्स नसते. तेव्हा इथे प्रिया म्हणते अगं असं कसं, मी तर टाकली होती तेव्हाच, विसरली काय घरी, म्हणजे अगं माझा देखील आणि तुझा देखील फोन घरीच राहिला बघ, आता काय करायचं आपण. तेव्हा इथे अस्मिता म्हणते अगं काय करायचं काय, आता 2 तास काय करायचं बिना मोबाईलचं, आधीच माझं डोकं थाऱ्यावर नाही, काय झालं असेल या विचाराने, चल घे घरी गाडी. आता इथे प्रिया म्हणते हो का तू म्हणतेस म्हणून घेते बाई, असं म्हणून ती आता गाडी इथे वळलेली असते घरी जाण्यासाठी. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर जी साक्षी असते ती सचिनला किडनॅप करून अक्षरशः तिच्या आणि मेहपतच्या घरी घेऊन आलेली असते, खिडकीतनंच ती आतमध्ये आलेली असतात. आता त्याला खुर्चीवर ठेवते आणि ती खिडकी वगैरे बंद करून घेते आणि त्यानंतर पाणी घेऊन येते आणि सचिनच्या तोंडावर मारत असते आणि त्याला उठवण्याचाही ते प्रयत्न करत असते. अरे इथे सचिन खरं शुद्धीवर आलेला असतो. आल्याबरोबर खरं तो म्हणत असतो सॅम तू काय केलंस, मला बॉटल मारलीस, मला हर्ट केलंस, मला दुखापत केलंस आणि हे कुठं घेऊन आलीस मला. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते अरे हे आपलंच घर आहे, माझं आणि अण्णाचं घर आहे. तेव्हा इथे सचिन म्हणतो काय बोलतेस, हे तुझं घर नाहीच अजिबात. तेव्हा इथे खरं तर साक्षी म्हणत असते तुला हळूहळू कळेल सर्व काही, पण मला एक गोष्ट तू
तू सांग, तुला मला काहीतरी सांगायचं आहे ना. तेव्हा सचिन म्हणतो काही नाही, मला कुठे काय सांगायचं. तेव्हा इथे साक्षी म्हणते सांगायचं असेल आठव जरा, आठव, तुला सांगायचं असेल की अस्मिता सुभेदार ही तुझी बायको आहे म्हणून, जी प्रेग्नेंट देखील आहे आणि ती अर्जुन सुभेदारांची बहीण आहे. हे असं ऐकल्याबरोबर खरं सचिनला खूप मोठा धक्का बसतो की हे सगळं काही साक्षीला माहीत आहे म्हणजे, असं इथे खरं तर सचिनला वाटत असतं. आता इथे पुढं खरं तर ही साक्षी सचिनसोबत काय करते आणि हे सर्व प्रकार कशा प्रकारे उघडीस येतो हे पाहण्यासारखंच आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळ्यांनाच घरच्यांना साक्षी आणि सचिनचं सत्य कळलेलं असतं. इथे अर्जुन तरी देखील सायलीला मुद्दाम विचारतो, तू नक्कीच साक्षी शिर्केला पाहितलंच ना सायली. तेव्हा इथे तितक्यातच अश्विन आलेला असतो. अश्विन म्हणतो असतो काय मी चुकीचं नाव ऐकलंय का. तेव्हा इथे सायली म्हणते नाही अश्विन भाऊजी तुम्ही बरोबरच ऐकलंय, साक्षी शिर्के जिवंत आहे, माझ्या डोळ्याने मी तिला पाहितलं आहे. तेव्हा ती सांगते की जे काही कॅफेमध्ये झालेलं असतं, कशा प्रकारे तिने पाहितलं किंवा तिला पाहितल्यानंतर ते दोघे कसे पळून गेले, ह्या सर्व काही गोष्टी इथे सायलीने घरच्यांना सांगितलेल्या असतात. तेव्हा इथे सायली अर्जुनला म्हणत असते मी तुम्हाला म्हटलं होतं ना साक्षी शिर्केला मी एकदा पाहितलं होतं आणि ती साक्षी शिर्केच होती, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. आणि आता पण मी नक्कीच सांगू शकते ती साक्षीच होती आणि मला पाहता क्षणी ते दोघे तिथून पळून गेले. का पळून गेले मग, असं इथे सायली म्हणत असते. आजच्या पुरतं एवढंच. आता इथे प्रियाचा गनिमी कावा सक्सेस होतो का नाही हे पाहण्यासारखंच आहे. म्हणजे काय सायलीचं बोलणं हे काही आहे ते आता इथे अस्मिता ऐकणार का नाही हे आपल्याला पुढे पाहायलाच मिळेल. आणि अस्मिताने बायचान्स ते ऐकलं तर तिच्यावर काय परिणाम होईल, तिच्या बाळावर काय परिणाम आहे, या सगळ्या गोष्टीचा नेमकं कशा प्रकारे ती हँडल करीन ह्या सर्व गोष्टी पाहण्यासारखंच आहे. त्यामुळे पुढील भाग पाहिला अजिबातच विसरू नका. धन्यवाद.